नमस्कार. तर हा व्हिडिओ मकर राशीच्या लोकांसाठी आहे. इथे तुम्ही बाजूला बघू शकता मी मकर राशीच्या लोकांसाठी कुंडली दिलेली आहे. गुरुचं गोचर होत आहे तुमच्या सप्तम स्थानात 2 जून 2026 ते 27 जून 2027 पर्यंत, म्हणजे जवळपास एक वर्षभर गुरु इथे राहणार आहेत. तर याचे काय सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम तुम्हाला पाहायला मिळू शकतात हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सप्तम स्थानातून आपण काय बघतो तर वैवाहिक जोडीदार, तुम्ही बिझनेस करत असाल तर तुमचा बिझनेसमधील पार्टनर, त्याचबरोबर तुमची समाजातील प्रतिमा, या गोष्टी आपण या भावातून बघत असतो. तर हे गोचर काही लोकांच्या आयुष्यात प्रेम आणेल, तर काही लोकांना हे समजेल की फक्त सोबत असणं म्हणजे नातं नसतं. कारण गुरु सप्तमात आल्यानंतर नात्यांचा विस्तार करतो, पण त्याचबरोबर खोट्या नात्यांवर प्रकाशही टाकत असतो. सप्तमातील गुरु, तसं तर मकर राशीचे लोक नॅचरली प्रॅक्टिकल असतात, ते कोणावरती विश्वास ठेवत नाहीत, पण गुरुचं गोचर हे तुम्हाला इमोशनल वॉल थोड्या कमी करायला शिकवेल. पहिल्यांदाच तुम्ही कोणासमोर तरी मन मोकळं कराल. काही लोक बिझनेस पार्टनरशिप सुरू करतील. काही लोकांच्या आयुष्यात असा व्यक्ती येईल जो त्यांचा विचार करण्याची पद्धत बदलून टाकेल. तर याचे सकारात्मक परिणाम काय बघायला मिळू शकतात की ज्या नात्यांमध्ये सतत इगो क्लॅशेस होत होते तिथे संवाद सुरू होऊ शकतो. काही लोक पुन्हा एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करतील. हा काळ मी बरोबर की तू यापेक्षा आपण दोघे मिळून काय करू शकतो हे शिकवणारा असेल. या काळात विशेष म्हणजे विवाह योग मजबूत होत आहे. ज्या लोकांना गेली काही वर्ष लग्न जमण्यामध्ये अडचणी अडथळे येत होते तर त्यांच्यासाठी हा मार्ग सुकर होईल. ज्यांच्या मकर राशीच्या लोकांसाठी हा काळ लग्नाचे प्रस्ताव, त्याचबरोबर साखरपुडा किंवा लग्नाविषयी चर्चा पुढे घेऊन जाणारा असेल. एक वर्षभराच्या काळामध्ये तुमची पब्लिक इमेज सुधारेल, कारण सप्तम स्थान हे समाजाचंही असतं. लोक तुम्हाला जास्त नोटीस करू लागतील, तुमच्या बोलण्याला किंमत देऊ लागतील. लोक कन्सल्टिंग, काउन्सिलिंग, पब्लिक डीलिंग किंवा क्लायंट बेसिसवरती काम करतात त्यांच्यासाठी हा काळ चांगला असेल. तुम्हाला योग्य लोक भेटतील. काही भेटी या दैवी अशा वाटतील तुम्हाला. एखादी कॅज्युअल म्हणजे सहज घडून आलेली भेटसुद्धा पुढे जाऊन आयुष्य बदलणारी ठरू शकेल. याचा नकारात्मक परिणाम काय होईल तर हे ओव्हर एक्सपेक्टेशन देईल तुम्हाला. खूप जास्त अपेक्षा ठेवाल तुम्ही नात्यांमध्ये. त्याचबरोबर काही नात्यांमध्ये बाहेरच्या लोकांचा हस्तक्षेप वाढू लागेल किंवा थर्ड पर्सनची एंट्री तुमच्या नात्यामध्ये होण्याची शक्यता आहे. ज्यांचं नातं ऑलरेडी अनस्टेबल होतं त्याच्यामध्ये अजूनच गुंता वाढेल. लीगल किंवा पार्टनरशिप इश्यू येण्याची शक्यता आहे. जे लोक बिझनेस करतात आणि तोही पार्टनरशिपमध्ये, तर त्यांनी पेपर्स, ॲग्रीमेंट या गोष्टींकडे लक्ष देण्याची फार गरज आहे. काही लोकांचा आनंद हा पूर्णपणे दुसऱ्या व्यक्तीवर अवलंबून असेल. इथेच सप्तमातील गुरु हे शिकवतो की नातं सुंदर असतं, पण स्वतःला विसरून बनवलेलं नातं हे धोकादायक असतं. त्यानंतर आपण बघणार आहोत इथे जिथे तुम्हाला इमेजमध्ये बाणांची दिशा दाखवलेली दिसत आहे तिथे गुरुची 5वी, 7वी आणि 9वी दृष्टी पडत आहे. गुरुची 5वी दृष्टी पडत आहे तुमच्या लाभस्थानावरती. 11व्या स्थानातून आपण लाभ, इच्छा, सोशल मीडिया, नातेवाईक, मित्रमंडळी या सगळ्या गोष्टी बघत असतो. तर इथे सकारात्मक परिणाम तुम्हाला काय दिसेल? नवीन ओळखी फायदेशीर ठरू शकतात. तुमचं सोशल सर्कल वाढेल. नेटवर्किंगमधून तुम्हाला नवीन संधी मिळतील. लॉंग टर्म गोल्स पूर्ण होण्याची शक्यता आहे. काही लोकांना ऑनलाईन पॉप्युलॅरिटीसुद्धा मिळू शकते. जर तुम्ही ऑनलाईन कुठेही काम करत असाल तर तुम्हाला प्रसिद्धी मिळण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. याचा नकारात्मक परिणाम काय होऊ शकतो तर फेक किंवा खोटे फ्रेंड्स वाढू शकतात. प्रत्येकजण शुभेच्छुक नसतो हे लक्षात ठेवा. ग्रुप पॉलिटिक्स किंवा जेलेसी तुम्हाला जास्त अनुभवायला मिळेल. याच्यानंतर आपण बघणार आहोत गुरुची 7वी दृष्टी. ती पडत आहे लग्नस्थानावरती. ही दृष्टी खूप पॉवरफुल आहे. याचा सकारात्मक परिणाम म्हणजे तुमचा आत्मविश्वास वाढेल. पर्सनॅलिटीमध्ये थोडासा सॉफ्टनेस किंवा विजडम, तुमचं ज्ञान वाढेल. लोक तुमचं बोलणं जास्त सिरियसली घेतील. तुमच्या फिजिकल ॲपिअरन्समध्ये ग्लो येऊ शकतो, म्हणजे तुमचं दिसणं आकर्षक होऊ शकतं. त्याचबरोबर या काळामध्ये तुम्ही कठोर मकरपासून थोडीशीपेक्षा बॅलन्स किंवा समतोल राखणारी मकर अशी तुमची इमेज होईल. नकारात्मक परिणाम म्हणाल तर इगो सिक्रेटली वाढू शकतो. मी खूपच मॅच्युअर आहे किंवा मला सगळंच कळतं या भावनेमुळे थोडंसं इमोशनल अंतर, भावनिक अंतर पडू शकतं. तुमचं वजन आणि आळस वाढू शकतो. यानंतर आपण बघणार आहोत गुरुची 9वी दृष्टी पडत आहे तुमच्या 3य स्थानावरती. 3ऱ्या स्थानातून आपण धाडस, कम्युनिकेशन किंवा छोटे मोठे प्रवास हे बघत असतो. तर याचा सकारात्मक परिणाम होणार आहे जे कंटेंट क्रिएटर आहेत किंवा
ज्यांचं काम लिखाणावरती किंवा बोलण्यावरती अवलंबून आहे तर यांना यश मिळू शकतं. लहान बहीण भावंडांसोबतचे तुमचे नातेसंबंध सुधारू शकतात. छोटे मोठे प्रवास तुमच्या फार फायदेशीर ठरू शकतात. तुमचा आवाज लोकांपर्यंत पोहोचेल. आता निगेटिव्ह म्हणाल तर थोडंसं इम्पल्सिव्ह किंवा उतावीळ होणं टाळा. जास्त प्रॉमिस किंवा कोणाला जास्त आश्वासनं देऊ नका. काही लोक गॉसिप किंवा मिसअंडरस्टँडिंगमध्ये जास्त अडकू शकतात, त्यामुळे इतरांविषयी पाठीमागे चर्चा करणं थोडंसं टाळा. याचबरोबर हे गोचर कोणासाठी चांगलं असतं? जर जन्मकुंडलीमध्ये गुरु चांगला असेल, स्वराशीत, उच्च राशीत किंवा शुभग्रहांसोबत असेल, केंद्र किंवा त्रिकोणात असेल, त्याचबरोबर नवमांशमध्येही मजबूत असेल, तर हे गोचर पॉवरफुल पार्टनरशिप, बिझनेसमध्ये ग्रोथ देऊ शकतो. योग्य लोक तुमच्या आयुष्यात येतील. तुम्ही थोडंसं इमोशनली ओपन व्हाल आणि रिलेशनशिपमध्ये तुम्हाला खूप चांगले परिणाम दिसतील. कोणत्या लोकांनी जास्त काळजी घेण्याची गरज आहे? तर ज्यांच्या कुंडलीमध्ये गुरु हा राहू, केतू, शनीसोबत आहे किंवा नीच राशीमध्ये आहे, त्याचबरोबर 6व्या, 8व्या किंवा 12व्या भावात आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला राहू, केतू, शनीची महादशा, अंतर्दशा चालू असेल तर मात्र काळजी घ्या. चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवण्यामुळे त्रास होऊ शकतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे सप्तमातला गुरु तुम्हाला योग्य जोडीदार देईलच असं नाही, पण तो तुम्हाला एक दाखवेल की तुम्ही नात्यात स्वतःची किंमत किती करता. कधी कधी नात्यांमध्ये टिकण्यासाठी लोक स्वतःचं अस्तित्वच मिटवतात. हे गुरुचं गोचर तुम्हाला विचारेल की तुम्ही खरंच प्रेम मिळवताय की तुम्ही एकटेपणापासून लांब पळत आहात. तर या गुरुच्या गोचरमध्ये तुम्ही काय उपाय करायचे आहेत? सगळ्यात पहिला उपाय म्हणजे तुमच्या भावना इतर कोणालाही सांगण्याच्या अगोदर ते तुमचे विचार जर तुम्ही स्वतः कागदावर लिहून काढले तर ते जास्त तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. गुरु इतरांना समजण्याआधी स्वतःला समजून घ्यायला लावतो. त्याचबरोबर ज्या लोकांशी बोलताना तुम्हाला आपलेसं वाटत नाही तर त्यांच्यासोबत बोलणं किंवा त्यांच्यासोबत वेळ घालवणं कमी करा. यानंतरचा उपाय तुम्ही काय करू शकता? तर रोज आरशासमोर उभं राहून स्वतःबद्दल 3 चांगल्या गोष्टी बोला. कारण काही मकर राशीचे लोक बाहेरून कठोर दिसतात पण आतून खूप तुटलेले असतात, स्वतःबद्दल निगेटिव्ह विचार करत असतात. तर या गोष्टीचा त्यांच्यावरती चांगला परिणाम होईल. सप्तम स्थानातील गुरुसाठी अजून एक महत्त्वाचा उपाय म्हणजे तुम्ही वृद्ध जोडप्याला अन्नदान करा किंवा एक वेळचं जेवण करायला तुमच्या घरी तुम्ही बोलवू शकता. पण हां, खरंच ते जोडपं गरजू असावं, आपले नातेवाईक किंवा जवळचे लोक नसावे. या उपायामुळे तुमच्या नात्यामधील गोडवा नक्की वाढेल. अजून एका गोष्टीची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. जर तुम्ही जोडीदारासोबत बोलणं बंद केलं असेल किंवा जर तुम्ही कमी बोलत असाल तर याचा तुम्हाला त्रास होऊ शकतो. कारण सप्तमातील गुरु हा बोलण्याने त्रास कमी करेल, बोलण्याने प्रॉब्लेम्स दूर होतील किंवा संवादातूनच मार्ग निघेल असं दाखवतो. सप्तम स्थानातील हा गुरु मकर राशीच्या लोकांसाठी फक्त नातेसंबंध, बिझनेस पार्टनरशिप किंवा वैवाहिक जोडीदारासोबतचेच नातेसंबंध नाही तर तुमचे समाजातील प्रतिमा या सगळ्या गोष्टींसाठी खूप चांगला असणार आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येकजण तुमच्या आयुष्यात कायम राहण्यासाठी येत नाही. काही लोक फक्त तुम्हाला तुमची किंमत काय आहे ही आठवण करून देण्यासाठी येत असतात. तर गुरुचं हे गोचर पूर्णपणे तुमच्या कुंडलीवरती अवलंबून असेल. तुम्हाला जर तुमच्या कुंडलीचं संपूर्ण विश्लेषण करून हवं असेल तर इथे स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा. तुमचं नाव, जन्मतारीख, जन्मवेळ आणि जन्मठिकाण कुंडली बघून झाल्यानंतर तुम्हाला मेसेज नक्की येईल. त्याचबरोबर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. अशाच प्रकारच्या ज्योतिषीय माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकन प्रेस करा म्हणजे इथून पुढे तुमच्या राशीसाठी येणारा प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.